आरक्षणाची तात्पुरती गरज आहे. बघितलं तर एक मराठा लाख मराठा म्हणत हे सर्वजण जे आहेत ते सध्या CST वरती दाखल झालेले आहेत. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती मराठा बांधवांकडून सध्या केली जाते. आपण जर पाहिलं तर कुठून आले? आम्ही परभणी जिल्ह्यातून पूर्णा तालुक्यातून चुडावा या गावातून आलो आहोत. आमच्या गावातून जवळपास 1000 लोक या मुंबई येथे आझाद मैदानावर आलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील म्हणणार आहेत तेच आम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे, इतर कुठलंही आरक्षण आम्हाला नको. आणि आरक्षण पाहिजे. आरक्षणासाठी कुठून आलंय? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती मराठा बांधवांकडून केली जाते. सर्वजण जे आहेत ते सध्या CST स्टेशनवरती उतरत आहेत आणि खाली या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आता जर पाहिलं तर अनेक जण जे आहेत पनवेल असेल वाशी असेल या ठिकाणी गाड्या लावून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही मोठी गर्दी जी आहे ती सध्या आपल्याला CST वरती पाहायला मिळतीये. कुठून आलाय तुम्ही? काय मागणी? नांदेड. आरक्षण पाहिजे. हे सर्वजण जे आहेत मागण्यांसाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका नाही, तोपर्यंत आम्ही या मैदानावर हलणार नाही. आताची मोठी बातमी आपण बघतोय. जरांगेंचा ताफा कर्नाक बंदर परिसरात दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळात ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत. खरं तर इतका अंतर नाहीये, मात्र वेळ लागतोय कारण की संपूर्ण रस्त्यावरती सध्या मराठा आंदोलक आहे. प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे जरांगेंचा ताफा देखील त्याची स्पीड कमी झालेली आहे. जरांगेंचा ताफा हा कर्नाक बंदर परिसरात पोहोचला आहे आणि थोड्याच वेळात ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत. काही वेळापूर्वी आपण जरांगेंच्या ताफ्याची दृश्य बघितली होती जिथे ते गाडीमध्ये विश्रांती करताना आपल्याला पाहायला मिळत होते. कारण की आणि सर्वजण नागरिक जे आहेत ते सध्या आझाद मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. साहेब आमचा जीव गेला, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. नक्की जीव गेला तरी चालेल, मुंबई सोडणार नाही अशी भूमिका या मराठा बांधवांची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.